की उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे फार म्हणजे त्यांचं वेगळं असतं. मी या खात्याचा मंत्री होतो आणि मी जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याचं हे जिल्हा न्यायालय बांधलं तेव्हा तत्कालीन चीफ जस्टिस यांनी मला बोलावून घेतलं. वास्तविक वर्षातून एक वेळ विधी न्याय खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट होत असते. तशी भेट आमची होत होती कारण विधी न्याय खातं माझ्याकडे होतं. तेव्हा तत्कालीन मुख्य न्यायाधीश मला सांगितलं की अतिशय चांगला प्लॅन कोल्हापूरचा केला आहे, परंतु सगळ्या जिल्ह्यातून जर अशी मागणी आली तर तुम्हाला ते करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती असेल की हे जिल्हा न्यायालय ज्यावेळा हे बांधण्यात आलं त्यावेळी सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालय ठरलं आणि आता तो टाईप प्लॅन म्हणून आपण सर्व राज्यामध्ये राबवतोय. आता ज्यावेळेला त्याचा भूमिपूजनाचा आणि पायाभरणीचा प्रश्न आला त्यावेळेला अशा ज्या वेळा न्यायालयाचे प्रश्न, पैसे आमचे, परंतु उद्घाटनाला कोणाला बोलवायचं, अध्यक्ष कोण ठेवायचं, व्यासपीठावर कोणी न्यायालय ठरवत असतं. उद्या जर इथं मुख्य न्यायाधीश मुंबई बेंचचे यांनी ठरवलं की बेंचवर स्टेट आयोग हेच लोक असतील तेवढेच येणार. त्यामुळे त्यात जास्त हस्तक्षेप आम्ही करणार नाही. परंतु ही लढाई जी आहे ही 6 जिल्ह्यातील जनतेने जिंकलेली आहे, 6 जिल्ह्यातील वकिलांनी जिंकलेली आहे. विशेषतः या 6 जिल्ह्यातील जे असंख्य जे म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना फार महागामध्ये न्याय घ्यावा लागत होता त्यांनी लढाई जिंकलेली आहे. सगळ्या दैनिकांचा, सगळ्या प्रसारमाध्यमांचा सहभाग आहे आणि त्या दैनिक पुढारीचे बाळासाहेब जाधव यांनी ज्याला मोठा पुढाकार घेतला होता त्यांचंही आहे. आता त्यावेळेला पासून आम्ही सातत्याने त्यासाठी प्रयत्न करतोय. एक वेळ अशी आली होती की या सगळ्या वकिलांनी आपण कोर्टात जाणार नाही त्याला त्यांनी बहिष्कार घातला होता आणि कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्या संधा रद्द करू. त्यावेळेला सुद्धा जाऊन रद्दबदली करणं असे अनेक प्रयत्न त्या आमच्या काळामध्ये झालेले आहेत. मला वाटते जे सर्किट बेंच आहे याची लढाई जी झालेली आहे हा लढाईचा विजय हा सर्वांचा आहे आणि यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं फार महत्त्वपूर्ण म्हणजे विकास होणार आहे. आपल्याला माहिती नाही की या 6 जिल्ह्यातील सगळे पक्षकार येणार, सगळे वकील येणार. आत्तापासून त्यांचे ऑफिसेस कार्यालय थाटायला चालू झालं. आत्तापासून राहण्यासाठी फ्लॅट ते घ्यायला लागलेले आहेत आणि आता महालक्ष्मीचा आराखडा, ज्योतिबाचा आराखडा आणि आपलं सर्किट बेंच हायकोर्टचं मला वाटतं कोल्हापूरची 20% वाढ ही एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामध्ये विकासाची होईल असा माझा विश्वास आहे. कोल्हापूरची हद्दवाढ मात्र या ठिकाणी कुठेतरी हद्दवाढ होईल, काही काळजी करू नका. हद्दवाढ लवकरात लवकर होईल. आता ती करावी लागेल. त्यानंतर आयुक्त पोलिसांचं कार्यालय होईल. आता सगळे महाद्वार कोल्हापूरचे खुले झालेले आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. 15 ऑगस्ट दिवशी शेतामध्ये ध्वजारोहण करून आंदोलन केलं जाणार आहे आणि प्रत्येक शेतामध्ये खासदारांच्या सोबत किंवा बरेच खासदार घेऊन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा देखील करतात. अनेक दिवसापासून मत चोरी झालेली आहे आणि ती निवडणूक आयोगाने केलेली आहे अशी तक्रार राहुल गांधी मांडतायत आणि त्यावर मला वाटते निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी उत्तर दिलं की तुम्ही शपथपत्र देऊन ही तक्रार करा. मुख्यमंत्री महोदयांनी बऱ्याच वेळा याचा खंडन करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पराभव हा पराभव असतो, तो पचवण्याची ताकद लागते. आता वास्तविक मत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्यावेळेला त्या लोकांच्या समोर येतात. अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस एकही उमेदवार असं बाबा झालेलं असं म्हणायला तयार नाही. आणि मला वाटतं विनाकारण हा देशाचा वेळ घेत आहेत, संसदेचा वेळ घेत आहेत आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत आणि त्यामुळे काही होणार नाही. मला वाटते शेवटी या पुढच्या विदर्भाच्या बिहारच्या निवडणुकीसाठी त्यांचा काहीतरी हा प्लॅन असू शकतो असं माझं मत आहे. शरद पवार भेट घालून दिली होती असं देखील याबद्दल मला खरोखर आश्चर्य वाटलं की पवार साहेब अशा 2 व्यक्ती भेटून जात आहेत. त्याचं नाव, पत्ता, फोन तर लिहून ठेवला असेल का नाही. त्यांनी विचारावं त्यांना किंवा हे कसं करणार होता आणि त्यावेळी एक प्रयोग करून बघायला पाहिजे होता किंवा खरंच होतंय काय. काही केलेलं नाही आणि आता 9 महिने झाले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि पवार साहेब एकदम गुगली टाकतायत की असे लोक येऊन भेटून गेले, मग मी राहुल गांधींना पाठवलं. आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते. मला वाटते अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल, यातून दुसरं काही होणार नाही.
दुसऱ्या बाजूला आज पण महापौर आणि अध्यक्ष भाजपचा असेल, इकडे शिवसेनेनं मेळावा घेतला ते म्हणतायत महायुती म्हणून लढू, पण महापौर नाही, शिवसेना- मी यापूर्वी म्हटलेलं आहे की आम्ही सगळे एकत्र लढू, जिथे एकत्र होणार नाही तिथे वेगळं लढू. परंतु युतीचाच महापौर होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष होईल आणि त्यात राष्ट्रवादी कसे जास्त येतील तो आम्ही प्रयत्न करणार. ते तसे पक्ष करतायत. सर्किट बेंचचा एक GPS मागवलेले आहेत. बसवण्यासंदर्भातले हरकत मागवले. त्या संदर्भात काय नेमकं मत आहे? कारण अशा पद्धतीनं ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये जीपीएस आणि ब्लॅक बॉक्सची मागणी आहे. गरज आहे नाही, त्यामुळं. ते काय मी समजून घेतलेलं नाही. मी आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं. आता विमानामध्ये जो ब्लॅक ब्लॉक असतो त्याचं जो अपघात जर झाला दुर्दैवानं तर त्याचं कारण शोधण्यासाठी ते असतं. आता नेमकं ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये करणार आहेत काय, मी गडकरी साहेबांशी समजून घेईन आणि मग यावर मी वक्तव्य करेन. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचं एकत्र केपी पाटलांची भूमिका बंडखोरीची दिसते, अशा पद्धतीचे संकेत आता त्यांच्याच वक्तव्यातून समोर येते. नाही, के पी पाटील तसं म्हणाले नाहीत. के पी पाटील म्हणाले की आमचे जे उमेदवार आहेत त्यांना तिकीट दिलं नाही तर मग आम्हाला हा भाग, आणि म्हणजे सांगितले ना ज्या ठिकाणी आम्ही एकत्र लढू त्या आम्ही एकत्र लढू, ज्या ठिकाणी एकत्र लढणार नाही तिथं आमची मैत्री पण लढत होईल. तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार नाही, ते आमचं धोरण ठरलेलं आहे. पण तो झेंडा हा शेवटी युतीचाच भगवा फडकवायचा तेही आमचं नक्की झालेलं आहे. त्यांना शक्तीपीठ रस्ता करायचा आहे असं सांगितलेलं आहे. त्यांनी आपली भूमिका काही दडवून ठेवलेली नाही, पण आपल्याला कोणाला लादायचा नाही ही त्यांची भूमिका आहे. मला वाटते आम्हाला लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मला वाटते शक्तीपीठ रस्ता हा काय होणार नाही. आम्हाला अनेक मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत. त्यातला जो मार्ग चांगला असेल, कमीत कमी बागायती जमीन जाईल, जिथं शेतकरी समाधानी असेल त्या ठिकाणी शक्तीपीठ रस्ता होण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. तर पुन्हा या संदर्भात ज्यावेळी बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्ट झालेले आहे, ते मला काय माहिती नव्हतं. म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झालं ह्या विषयातलं, त्यांची मला काय माहिती नव्हती. परंतु असं कधी होत नाही. शेवटी किती किलोमीटर रस्ता असतो, सिमेंट कॉन्क्रीटचा असला तर त्याला गुणिले किती खर्च, त्यांचं RCC बांधकाम काय असतं, पूल काय असतात त्यावर ठरत असतं. असे दर वाढवून कधी वाढत नसतात. आणि त्यांचा गोड गैरसमज असावा. केंद्र स्थानिक- सरकारने एक नवीन त्यांना मंत्रिपदावरून काढावं यासाठी राज्यभरामध्ये मोर्चा एकाच वेळी ठाकरे गटाने काढला. ठीक आहे, कुठलेही आरोप असतील तर ते सिद्ध व्हावे लागतात. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यासाठी आहेत. असला कोणताही आरोप सिद्ध न होता अशी कारवाई कशी होऊ शकत नाही. आणि मला वाटतं विरोधी पक्षाचं काम आहे की अशा प्रकारे सातत्यानं वातावरण ढवळणं आणि सत्तारूढ पार्टीवर आरोप करणं हे त्यांचं काम आहे, ते करतायत. स्थानिक स्वराज्य संस्थेची जर निवडणुका पक्षाचं काम आहे. यावेळेला अनेक कोल्हापूर शहरामध्ये निवडणूक महानगरपालिका झाली. आम्ही सातत्यानं 2 नंबरवर आलो. आम्ही महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन सगळी पदं घेतली. यावेळेला महापौर हा राष्ट्रवादी पक्षाचाच होणार, आमची कासवाची चाल आहे. पण हे आलबेल चाललंय म्हणे. पण एक आध्यात्मिक कार्यक्रम करायचा आणि श्रावण महिन्यामध्ये करायचा अशी माझी आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती. आणि म्हणून आम्ही कीर्तन महोत्सव जानेवारी-डिसेंबरमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी जे 250 किलोमीटर जे चालून आलेले दिंडेकरी होते आणि जवळजवळ 170 दिंड्या आमच्या मतदारसंघातून गेलेल्या होत्या, त्यांचे जे विनेकरी होते आणि त्या वृंदावन तुळशी घेतलेल्या ज्या महिला होत्या त्यांचा पद्मपूजनाचा कार्यक्रम आम्ही घेतला. आणि खरोखर अतिशय चांगला, भावनिक आणि एक खरोखरच एक मनाला शांती देणारा. कारण मी सुद्धा आणि माझ्या पत्नीनं जवळजवळ 15 आम्ही वारकऱ्यांचे पाय धुतले आणि जणू काय पांडुरंगाचे पाय धुतोय आणि हयात नसलेल्या आमच्या आईवडिलांचे पाय धुतोय अशा भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाल्या. आमच्या सगळ्या सहकार्यांनी या जवळजवळ 170 लोकांचं, महिलांचं आणि विनेकरांचं त्यांनी पद्मपूजन केलं.